न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। डहाणूत माकपचा विराट मोर्चा, स्मार्ट मीटर, जमीन मोबदला व वनपट्ट्यांसाठी गर्जना। डहाणू तालुक्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माकप वतीने विविध ज्वलंत प्रश्नांवर आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। स्मार्ट मीटर रद्द करणे, जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला मिळवून देणे तसेच आदिवासी बांधवांना वनपट्टे देण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। डहाणू शहरातून निघालेला हा मोर्चा घोषणाबाजी करत प्रांत कार्यालयावर धडकला। स्मार्ट मीटर हटवा, जमीन मोबदला द्या, वनहक्क लागू करा अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला। हजारो कार्यकर्ते व नागरिकांनी या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या मोर्चाचे नेतृत्व डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी केले। यावेळी चंद्रकांत गोरखाना यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। आमदार विनोद निकोले यांनी यावेळी बोलताना सांगितले की स्मार्ट मीटर योजना सर्वसामान्य जनतेसाठी आर्थिक भार वाढवणारी आहे। तसेच अनेक ठिकाणी जमीन अधिग्रहण करूनही शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही। आदिवासी समाजाला वनहक्क कायद्यानुसार हक्काचे पट्टे देण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली। मोर्चानंतर प्रतिनिधी मंडळाने प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या मोर्चामुळे डहाणू शहरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता। न्यूज 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट। आज डहाणू प्रांत कार्यालयावर हा मोर्चा आयोजित केलेला आहे। मोर्चाचं स्वरूप खास करून असं आहे की 19 जानेवारीला जो चारोटी ते पालघर कलेक्टर कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला। त्याच्यामध्ये जवळजवळ 12 मागण्या होत्या। त्याच्यावर 7 तास चर्चा झाल्यानंतर जे काही आम्ही अंतिम निर्णय आलो ते असं होतं की महसूलची जागा असेल, वनाची जागा असेल, गायरान देवस्थान, सिलिंगची जागा असेल, इतर त्याचप्रमाणे तळघराचे फॉर्म भरणे, हे सर्व मागण्या त्यावेळेस चर्चेद्वारे मान्य झाल्या। परंतु त्याचे फॉर्म भरण्याचं बाकी होतं ते आज गेल्या महिनाभरापासून आम्ही सर्वच गाव पातळीवर ते फॉर्म भरलेले आहेत। 30-40 हजार फॉर्म हे आज डहाणूच्या प्रांत कार्यालयावर आम्ही सबमिट करणार आहोत। त्यानंतर इथून हे सर्व फॉर्म पालघर कलेक्टर कार्यालयात जातील, तिथून ते तालुका स्तरावर जातील आणि तिथे आमच्या कब्जामध्ये जी जागा आहे त्याची मोजणी होऊन 7-12 त्याची सदरी नोंद व्हावी अशा प्रकारचं निवेदन त्यावेळेस झालं होतं, चर्चा झाली होती। त्या माध्यमातून आज हे फॉर्म आम्ही डहाणूच्या प्रांत कार्यालयावर जमा करणार आहोत। आज हजारो लोक या ठिकाणी पुन्हा शेतकरी एकत्र आलेले आहेत। फॉर्म जमा केल्यानंतर याची अंमलबजावणी व्हावी असे आमचं निवेदन आहे।